शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9वीच्या वर्गातील एकूण 21 विद्यार्थी हिमाचल प्रदेशातील चंबा सरोल येथे मायग्रेशनसाठी गेले होते। त्यांची परीक्षा 18 मार्चला संपणार होती, परंतु सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे सर्व विद्यार्थी हिमाचल प्रदेश येथे अडकून पडल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। तर यामध्ये जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा काकोडा येथील प्रल्हाद संकोपाळ यांची ही मुलगी यात असल्याने त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देऊन अडकलेल्या नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परराज्यातून परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाची परवानगी मिळावी असे देखील म्हटले आहे। नमस्कार, हम जेएनवी शेगाव बुल्ढाना महाराष्ट्र के 21 विद्यार्थी जो माइग्रेशन के अंतर्गत जेएनवी चंबा हिमाचल प्रदेश में आए थे। हमारा 9वीं का शैक्षणिक सत्र समाप्त हो चुका है, लेकिन लॉकडाउन के कारण हम यहाँ 1 महीने से फंसे हुए हैं। यहाँ के बच्चे 19 मार्च को ही यहाँ से चले गए और यहाँ के भी छात्र छात्राएं जो महाराष्ट्र माइग्रेशन के लिए गए थे वो भी 21 मार्च को सही सलामत अपने अपने घर में पहुँच गए थे। उनके साथ आए हुए हमारे शिक्षक भी हमारे साथ यहाँ फंसे हुए हैं। बहुत प्रयासों के बाद भी हम यहाँ से निकलने में असफल रहे हैं। कोरोना जैसे वैश्विक महामारी से हम परिचित हैं तथा इसकी गंभीरता को भी हम समझ सकते हैं, लेकिन अब यहाँ रहने की हमारी मानसिक क्षमता खत्म हो चुकी है और हमारी उम्र केवल 15 साल है और इतनी सी उम्र में इतनी बड़ी कठिनाई का सामना करना हमारे लिए बहुत कठिन है। जैसे यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान और छत्तीसगढ़ ने अपने अन्य राज्यों में फंसे हुए छात्रों को लाने के लिए प्रबंध किया है, वैसे ही प्रशासन से हम ये विनती करते हैं कि हमारे वापस जाने के लिए भी जल्द से जल्द प्रबंध किया जाए। अगर अन्य देशों में फंसे हुए हमारे देशवासियों के लिए हमारे देश से एरोप्लेन भेजे जा सकते हैं तो हमारे लिए क्यों नहीं। हमारे माता पिता भी हमारे लिए बहुत चिंतित हैं। वो उनकी तरफ से हमें वापस लाने का पूरा प्रयास कर रहे हैं, लेकिन उन्हें अब तक सफलता नहीं मिली है। हमारे जैसे और भी 176 विद्यालय के छात्र छात्रा इस परिस्थिति का सामना कर रहे हैं। हम हमारे माननीय प्रधानमंत्री मोदी जी की बात और उनके निर्णय का आदर करते हुए मोदी जी तथा महाराष्ट्र की आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से यह नम्र निवेदन करते हैं कि कृपया हमें और हमारे जैसे 176 विद्यालयों के छात्र छात्राओं को अपने अपने घर पहुंचाने का प्रबंध करें। हमारी आपसे बहुत उम्मीदें जुड़ी है। हम आशा करते हैं कि आप हमारे समस्या का समाधान करेंगे और जल्दी हमारे घर जाने का प्रबंध करेंगे। तर दुसरीकडे जिल्ह्यातील एरंडोल येथील महिला माउंट आबूला शिबिरासाठी गेल्या आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडल्या आहेत। इकडे 3 दिवसांपूर्वी त्यांच्या पतीची अचानक प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे। ते सारखी पत्नीची आठवण काढतात, त्यामुळे पत्नीला माउंट आबूवरून जळगावात लवकरात लवकर आणावे अशी मागणी कुटुंबीय करीत आहेत। पुष्पा सुकलाल महाजन या 1.5 महिन्यांपूर्वी माउंट आबूला शिबिरासाठी गेल्या होत्या। कोरोनामुळे त्या तिथेच अडकून पडल्या आहेत। 5 दिवसांपूर्वी त्यांचे पती सुकलाल विला महाजन यांची अचानक प्रकृती बिघडली। त्यांना उपचारासाठी जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। प्रकृती गंभीर असल्याने ते सध्या आयसीयूत ॲडमिट आहेत। पत्नी माउंट आबूत अडकल्याने त्यांनी मानसिक ताण घेतल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे। अशा परिस्थितीत आई घरी परत यावी म्हणून मुलगा रजनीकांत महाजन यांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालय स्तरापर्यंत प्रयत्न केलेत, मात्र काही एक उपयोग झाला नाही। त्यामुळे महाजन कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहेत। तपासणी करा, क्वारंटाईन ठेवा, पण आईला निदान बाबांसाठी तरी घरी परत आणा अशी विनंती त्यांचा मुलगा आणि मुलगी करीत आहे। माझे वडील 3 दिवसापासून आयसीयू मध्ये इथे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि आई माझी जवळजवळ 1.5 महिन्यापासून 14 मार्चपासून तिकडे माउंट आबूला प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये अडकून पडलेली आहे। आपण समजू शकतो की भारतामध्ये जी आता कोविड-19मुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे तिच्यामुळे आपण सगळ्यांनीच सेफ घरामध्ये राहणं अगदी गरजेचं आहे। पण आता परिस्थिती अशी आहे की माझे वडील 3 दिवसापासून बेशुद्ध अवस्थेतच आहेत आणि ते आईचा जशी त्यांना शुद्ध येते तसं ते फक्त आईचंच नाव घेत आहेत माझ्या। आणि अशा परिस्थितीमध्ये इतके लोक तिथे अडकलेले आहे आणि आपण मीडियाद्वारे बऱ्याचदा बघितलं आहे की या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माणुसकीचं दर्शन आपल्याला सर्वांकडून होतं आहे आणि बऱ्याच न्यूजमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं आहे। पण आम्हाला सुद्धा असं माणुसकीचं हे मिळावी, साथ मिळावी आणि आमची आई इथे घरी सुखरूप
झोप यावी आणि वडिलांना लवकर भेटावी आणि ते या परिस्थितीतून बाहेर यावे, एवढीच आमची शासनाकडे कळकळीची विनंती आहे. आणि लवकरात लवकर काहीतरी त्यांना इकडे परत ॲटलिस्ट आई आणि माझी काकू या 2 जणी आमच्या घरातले आहे आणि त्या पेशंट वडिलांच्या याच्यासाठी तरी त्यांना बोलवण्यात यावं, आमची असं शासनाकडे अगदी कळकळीची विनंती आहे. माझी आई जवळपास 1.5 महिन्यापासून माउंट आबू येथे लॉकडाऊनमुळे अडकलेली आहे. परंतु आता सध्या परिस्थितीत माझे वडील ICUमध्ये जळगावला ॲडमिट आहेत. पण आम्ही सर्व प्रशासकीय कागदपत्र पूर्ण करून सुद्धा आम्हाला आमच्या आईला इकडे एरंडोलला जळगावला बोलवता येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न करावे, आता कोणाकडे दाद मागावे हा आमच्याकडे प्रश्न पडलेला आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातले 85 भाविक तिथे माउंट आबूला अडकलेले आहेत. एरंडोलचे प्रॉपर 32 जण आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 2,500 लोक, म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये 90% लेडीज आहेत. त्यांना आता एवढे 1.5 महिन्यापासून ते तिथे माउंट आबूला अडकलेले आहेत. तर ते घरी येण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे. आमची तर परिस्थिती अशी झाली की वडील ICUमध्ये अडकल्यामुळे फक्त आईचंच नाव घेत आहेत. त्याच्या आईला आणल्याशिवाय त्यांची परिस्थिती सुधारणार नाही. डॉक्टर म्हटले ते त्यांनी टेन्शन घेतलेलं आहे. त्यांची एकदम कंडिशन क्रिटिकल झालेली आहे आणि तेवढे शासनाकडून आम्हाला मदत मिळावी. सगळ्यांचेच घरादारात सगळा आनंद पसरावा, सगळ्यांची टेस्ट करून मग वाटल्यास घरी जाऊ द्यावं, हे आमची शासनाकडे विनंती आहे.